जय जय रघुवीर समर्थ। अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला। अनाथासी आधार तो चक्रपाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 119 याचं चिंतन बघणार आहोत। समर्थ आम्हाला या भक्तांची अतिसुंदर अतिदिव्य अशी चरित्र सांगत आहेत। ही सगळी चरित्र ऐकून नेमकं आमच्यामध्ये काय स्थित्यंतर घडणं अपेक्षित आहे? पहिली गोष्ट की त्या भक्तांप्रमाणे उत्कटतेने अनन्यतेने भगवंताची भक्ती करण्याची भावना आमच्या हृदयामध्ये निर्माण होणं, ही या भक्तांची चरित्र ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये घडणारी पहिली अवस्था आहे। दुसरी स्थिती आहे की जसा तो नाम घेतल्यानंतर त्यांच्यासाठी धावून आला, तसा तो भगवंत माझ्यासाठी देखील धावून नाही का येणार? हा विश्वास आमच्या हृदयामध्ये या भक्तांची चरित्र ऐकल्यानंतर जागृत झाला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट की या भक्तांच्या आयुष्यामध्ये किती कष्ट आहेत, किती दुःख आहेत। मग मी कशाला बरं नाहक भगवंताकडे तक्रार करावी की हे प्रभो, मी तुझं नाम घेतो आणि तरी देखील तू मला एवढ्या का बरं आयुष्यामध्ये प्रश्नांना सामोरं जायला भाग पाडतो? नेहमी अशा वेळेला या भक्तांची चरित्र बघावीत। आणि ही तरी केवळ खूप पुराण काळातली भगवंताच्या भक्तांची चरित्र आहेत। अहो, तुम्ही अगदी आजच्या काळामधली जरी भगवंताची चरित्र बघितली, सखुबाईचं चरित्र बघितलं, ज्यांना सासूरवास आहे त्यांनी सखुबाईच्या चरित्राचं चिंतन करून विचार करावा की अरे, त्या सखुबाईच्या मनाने तर आपल्याला काहीच त्रास नाही। ज्यांना नवऱ्यापासून त्रास आहे त्यांनी बहिणाबाई पाटकांचं आमचं चरित्र बघावं, त्यांच्या लक्षात येईल की त्याच्यापेक्षा आपला नवरा तर खूप चांगला आहे। ज्यांना प्रपंचामध्ये असलेली दरिद्रता त्रास देती आहे त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र अभ्यासावं आणि विचार करावा की आपल्याकडे तरी एवढी विपन्नता नाही ना। ज्यांना समाजामधून उपेक्षेचा त्रास सहन करावा लागतोय त्यांनी आमच्या नाथांचं चरित्र बघावं आणि मनात विचार करावं, एवढी तर उपेक्षा आम्हाला मिळत नाही ना। सज्जनो, या सगळ्या संतांनी ही वेगवेगळी रूप धारण केली आणि या भगवंताचं श्रेष्ठत्वच पुनश्च एकदा आमच्या समोर प्रस्थापित केलं की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही जरी कष्ट असले तरी देखील भगवंत हा तुमचा कधीच हात सोडत नाही। आणि एक लक्षात घ्या, तुम्ही भगवंताच्या नामाला लागल्यानंतर भूतकाळामध्ये झालेल्या कुकर्मांच्या मुळे जर तुम्हाला पश्चाताप होत असताना अशी मनामध्ये जर कुठं न्यूनता येत असेल की अरे, मी तर एवढा पापी आहे, तो भगवंत माझं रक्षण कसं करणार? तर सज्जनो, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी, या हरिपाठाच्या चरणाला हृदयामध्ये घट्ट करून ठेवा। ज्या क्षणी मुखामध्ये नाम येतं त्याच क्षणी पापाची होळी होत असते। पाप हे नामासाठी नाम मुखामध्ये येण्यापर्यंत बाध्यता ठरतं, पण एकदा का नाम मुखामध्ये स्थिरावलं तर पाप त्याच्यासमोर टिकत नाही। मग कुठल्या न्यूनतेचं, कुठल्या न्यूनगंडाचा तुम्ही विचार करता आणि कुठल्या पापाचा विचार करता? मी जसं या भक्तांच्या असलेल्या त्रासाची तुमच्या समोर कंपॅरिझन मांडली, समांतरता मांडली की ह्यांची विपन्नता तुमची आणि तुमची कुठं, यांना असलेला सासूरवास आणि तुमचा कुठं, त्याचप्रमाणे एक असा
पापी भक्त आहे भगवंताचा, की ज्याच्या पापाच्या समोर तुमची पाप कुठं, तो इतका महापापी आहे. त्याचं जणू काही हे भक्त लांछनच झालेलं आहे. अजामेळ पापी, जिथं जिथं अजामेळ नाम येतं तिथं तिथं त्याला पापी या शब्दाच्या आधारानेच उच्चारण केलं जातं, कारण ही पापाची परिसीमा त्याच्याकडून झाली होती. आपण काही श्लोकांपूर्वी या अजामेळाचं चरित्र ऐकलंय, तरी देखील पुन्हा पुन्हा वाणी पवित्र करण्यासाठी या भक्तांच्या चरित्रांचं चिंतन झालं पाहिजे. अजामेळ हा एक ब्राह्मण पुत्र, वैदिक धर्मानुष्ठान करणारा, अत्यंत पवित्र विचारांच्या आधाराने चालणारा. पण एकदा त्याला पौगंडावस्थेमध्ये वडिलांनी काहीतरी वनातून आणायला सांगितलेलं असताना वनामध्ये त्याला एका वेश्येच्या बरोबर व्यभिचार करणाऱ्या एका पुरुषाचं दर्शन होतं, दृश्य त्याच्या डोळ्यावरती पडतं. आणि या व्यभिचाराचं दृश्य त्याच्या मनामध्ये असं काही घर करून बसतं की त्या धर्मानुष्ठानामध्ये असलेला त्याचा रसच संपून जातो. दिवस रात्र त्याला त्या वेश्येचंच चिंतन घडू लागतं. या वेश्येपायी लहान वयात लग्न झालं असतानाही आपल्या सगळ्या संसाराची तो मातीमोल करून एक दिवशी घराचा त्याग करून त्या वेश्येच्या घरी राहायला जातो. त्या वेश्येवरती त्याचा इतका जीव असतो की त्या वेश्येला तो क्षणभर देखील दूर जाऊ देत नाही. आणि केवळ त्या वेश्येबरोबरच तो राहत नाही, तर तो त्यामध्ये व्यभिचारी देखील होतो. अनंत स्त्रियांचा भोग घेणं हेच त्याचं जीवन होत राहतं. आणि या अशा अजामेळाला त्या वेश्येपासून अनेक पुत्र होतात, पौत्र होतात. त्यापैकी एक शेवटचा धाकटा पुत्र जेव्हा त्या वेश्येच्या गर्भात असतो, त्यावेळेला त्याच्या सुकृतामुळं न जाणे काही संतांची स्वारी त्याच्या वाड्यावरून जाताना त्याला दिसते. आणि ते त्याच्या घरामध्ये येतात आणि त्याला म्हणतात की तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये आता जो पुत्र आहे त्याचं नाव तू नारायण ठेव, आणि या नारायणाला तू अत्यंत प्रेम कर. असा हा अजामेळ आपल्या या पत्नीच्या गर्भातून जन्माला आलेल्या बालकाचं नाव नारायण ठेवतो आणि त्याच्यावरती अतिशय प्रेम तो करायला लागतो. क्षणभर देखील त्याला तो आपल्या पुत्राचा विरह सहन होत नसतो. कुठेही बसला की नारायण, अरे नारायण, 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 अरे नारायण, 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 सारखा या नारायण, नारायण, नारायण या नामाचा जप हा अजामेळ करतोय. पण हा अजामेळाची महापाप आहेत त्याच्या मागं, विलक्षण पापाचा डोंगर आहे. पण आता मुखामध्ये या संत कृपेने नारायण नामाचा उच्चार सुरू झालाय. असा हा अजामेळ आता थकलाय, शरीर गलित गात्र झालंय, पण या नारायणाचा सारखा निरंतर ध्यास लागलेला त्याला. आणि अशा या गलित गात्र अवस्थेमध्ये मृत्यूची घटिका जवळ येते. यमदूत आपले पाश घेऊन याचा प्राण शरीरामधून खेचण्यासाठी त्याच्या जवळ येतात. आणि अशा वेळेला ते यमदूत या अजामेळाचा प्राण खेचणार, त्याच वेळेला विष्णूंचे दूत तिथं येतात आणि या यमाच्या पार्षदांना हाकलून देतात. त्यांचा तिथं वाद होतो. ते म्हणतात, अहो हा पातकी जीव आहे, ह्याला नरक यातनांच्या शिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, आपण मध्ये पडू नका, आपण विष्णू दूत आहात, आपण नीतीप्रमाणे राहा. यावरती विष्णुदूत म्हणतात की याच्या मुखामध्ये नारायण नाम आहे, याने अंतकाळी नारायण नाम घेतलंय आणि त्यामुळं हा वैकुंठवासी होण्याचा पात्रतेचा आहे. दोघांमध्ये वाद होतो. विष्णूच्या दूतांचा विजय होतो, यमदूतांना परास्त होऊन जावं लागतं. आणि असा हा अजामेळ या सगळ्या जनमानसामध्ये एवढ्या पापांचा धनी असताना देखील केवळ शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या या पुत्रामध्ये नारायण नामाने लिप्त होऊन या नारायण नामाचा उच्चार करत करत कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. भगवंताच्या नामाचं हेच महात्म्य आहे सज्जनो, की भाव कुभाव अनख आलसहू, नाम जपत मंगल दिसी दसहू. तुम्ही भावाने घ्या, कुभावाने घ्या, आळसाने घ्या, दुष्ट बुद्धीने घ्या, कसंही भगवंताचं नाम घ्या. त्या भगवंताच्या नामाचं हे पुण्य असं आहे की तुमच्या पापांच्या राशींना ते जाळून टाकतं. तुम्हाला शरणागत या भूमिकेमध्ये गेल्यानंतर या विष्णूंच्या दूतांच्या द्वारे तुमचा अंतकाळ ते साधलं जातं. तुमच्या नरक यातने या नामाच्या आधाराने तुम्हाला सोडवता येतात. याचा अर्थ एखादा मनुष्य चुकीचा देखील घेऊ शकतो
की कदाचित आपण आयुष्यभर जसं पाहिजे तसं वागावं आणि अंतकाळी नामस्मरण करावं, झालं आपलं काम. अजामेळाचं झालं तर आपलंही होऊ शकतं. सज्जनो, या अशा भ्रामक कल्पनेमध्ये राहून आपण कधीही अधर्माचा स्वीकार करू नये. या उलट त्या नारायणाला ज्या उत्कटतेने अजामेळाने हाक मारत राहिली, ती उत्कटता आपल्या जीवनामध्ये कशी येईल ह्याचा विचार आपण करत राहावा. या नारायणाप्रमाणे आपण आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आपला पुत्र या रूपाने ठेवायला शिकावं, त्यावरती प्रेम करायला शिकावं. आणि असं हे नारायणाचं नामच आम्हाला आमच्या समस्त पापांमधून मुक्त करतं. म्हणून समर्थांनी या श्लोकाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक फार छान वाक्य लिहिलंय, अनाथासी आधार तो चक्रपाणी. बघा, अनाथ हा शब्दच, या शब्दामध्येच मुळी नाथ आहे. आम्ही या जगामध्ये जेव्हा आमचे आईबाप जातात तेव्हा आम्ही म्हणतो, अहो मी अनाथ झालो, माझं छत्र हरपलं. पण सज्जनो, हे तर देहाचे आईबाप होते, ते कधी ना कधीतरी हरपणारच आहेत. आपण देखील हा देह सोडून जाणार आहोत. पण खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांना कधीच अनाथपण येत नसतं. आमचा मायबाप आहे तो श्रीहरी, पण आम्हाला त्याची जाणीव होत नाही हो. त्याला काय करावं? हा चक्रपाणी हा आमचा मायबाप आहे याची आम्हाला जाणीव होण्यासाठी सज्जनो, पहिल्यांदा ही जी आमच्या जीवनामध्ये आधार म्हणून आम्ही ठेवलेली गोष्टी आहेत ना, यांचं खरं मूल्य आपण समजून जगावं. आपला पैसा, अडका, मुलं बाळ, आई वडील, पत्नी, हे सगळं काही अशाश्वत आहे. हे स्वतःच अपूर्ण आहे. हे मला कधीच पूर्णत्व देऊ शकणार नाही. ठीक आहे, हा सगळा अपूर्णांचाच बाजार असल्यामुळं यांना सोडून जाऊ नये, पण त्यांना पूर्णांक मानून आपल्या जीवनामध्ये आधार समजू नये. आपल्या जीवनामध्ये आपलं खरं कोण आहे याचा विचार आपण करावा. या सगळ्या गोष्टी निरंतर स्थित्यंतरामध्ये आहेत आणि या स्थित्यंतरामुळं तो भगवंत हा एकमेव शाश्वत, एकमेव सत्य असं तत्व आहे. ही अनुभूती जर तुमच्या जीवनात आली ना, तर सज्जनो, त्यावेळेला तुम्हाला थोडंसं नामस्मरण देखील या चक्रपाणीच्या कृपेसाठी पात्र करू शकता. त्यामुळे सूत्र अतिशय सोपं आहे, अनाथासी आधार तो चक्रपाणी. याचा अर्थ आहे की या सगळ्या अशाश्वत असलेल्या गोष्टींना आपण आपल्या मनातून त्यागावं आणि आपण त्या चक्रपाणीला शरण जावं. या शरणागत भूमिकेमध्ये सज्जनो, भगवंताची कृपा सामावलेली असते. जसं एखादं अजाण लेकरू, ज्याला आईने उचललं तर ते उचललं जाणार, आईने पाजलं तर त्याचं पोट भरणार, त्याला दुसरं कोणीच आधार नाहीये ना. तसं आपण शरणागत होऊन भगवंताचं एक अजाण लेकरू होऊन राहावं. बघा, तू सांभाळला तर होईल, तू केलंस तर होईल. या भूमिकेमध्ये जर आपण राहिलो तर सज्जनो, त्या चक्रपाणीला देखील आपल्याला कडेवरती उचलून घ्यावं लागतं, कारण तो देखील अशाच शरणागताची वाट बघत असतो. रामचरितमानसमध्ये अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये देवर्षी नारद आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद आहे. त्यामध्ये देवर्षी नारदांनी आपल्या मनातली शल्य रामाला विचारलं की, अरे रामा, त्या बालकांडामध्ये, मोह प्रसंगामध्ये माझा विवाह होणार होता विश्वमोहिनीशी. अशा वेळेला तुम्हाला वानराचं रूप दिलंस आणि माझं स्वयंवर मोडलंस. ते शल्य माझ्या मनामध्ये आहे. तू त्यावेळेला मला का रोखलंस बरं? यावरती प्रभू रामचंद्र एक फार छान उत्तर देतात. ते म्हणतात की एखादं बालक जर गरम भांड्याला, विस्तवाला हात लावण्यासाठी हट्ट करू लागलं तर आई त्याला लावू देईल का? नाही ना. त्याच्या हाताला धरून ती ओढून घेईल त्या विस्तवापासून. तसं हे देवर्षी, तुम्ही माझं लहान लेकरू आहात, माझं बाळ आहात आणि तुम्ही एक प्रकारे त्या विश्वमोहिनी रूपी या असलेल्या अग्नीलाच हात लावायला निघाला होता आणि त्यामुळे मी तिथं माझी लीला करून तुम्हाला त्या प्रसंगामध्ये वाचवलं. लक्षात घ्या. आणि यानंतर भगवंत नारदाला म्हणतो की जो प्रौढ असतो ना, त्या प्रौढाची देखील आईला काळजी असतेच. बघा, आईच्या दृष्टीने लेकरू कधीच मोठं होत नाही, पण एकदा का ते आपल्या पायावरती उभं राहिलं, नोकरीला लागलं की आई थोडीशी निर्धास्त होते ना, की आहे तो बघेल, त्याचं करेल. तसं रामराया देखील म्हणतो की जो माझा लेकरू स्वतःच्या बुद्धीवरती विसंबून राहतो, ज्याला असं वाटतं की आपलं साधन
ज्याला असं वाटतं की आपल्याकडे असलेली लौकिक याच्या आधाराने आपण तरुण जाऊ, मला त्याची काळजी वाटते, नाही असं नाही, पण मी त्याला मोकळं सोडतो म्हणाले. मी त्याला असं तुझ्यासारखं सांभाळत नाही, अग्नीपासून त्याला परावृत्त करायला जात नाही. सज्जनो, अर्थ सरळ आहे, भगवंताचा संदेश अगदी स्पष्ट आहे की तुम्ही भगवंताचं लहान मूल होऊन राहा, अजाणते होऊन राहा. आपल्या कुठल्याच गोष्टीचा आधार आपल्या जीवनामध्ये समजू नका, कारण हे सगळे आधार अशाश्वत आहेत. एक प्रकारे ते शेअर मार्केटमध्ये पैसे लावणारे लोक असतात ना, मला त्यांचं कौतुक वाटतं, कारण आज प्रॉफिट आहे तर दुसऱ्या दिवशी चेहरा एवढा पडलेला असतो की अरे त्यांना आज प्रचंड नुकसान झालं. म्हणजे या सगळ्या गोष्टीमधून एकच आपल्याला ते सूत्र सांगत असतात की या जगामध्ये यातील कुठलीच गोष्ट शाश्वत नाही. एक दिवस आपला आहे तर दुसरा दिवस आपला नाही, आणि त्यामुळे जो शाश्वत आहे अशा भगवंताच्या आधारावरती जीवन जगणं म्हणजे अनाथासी आधार तो चक्रपाणी. असा अनाथ जो होतो, जो त्याचं लेकरू होतो, त्याला तो चक्रपाणी आधार देतो. आणि जरी तुम्ही अजामेळा इतके पापी असला, पण भगवंताचं नाम घेऊन शरणागत भावनेने राहिला, त्याच्या इच्छेप्रमाणे जगायला लागला, तर समर्थ म्हणतात ते वचन स्पष्ट होतं, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भक्ताचा हा अभिमान, भक्ताचा असलेला हा माझ्यावरचा दृढ विश्वास, यामध्ये मी कधीच क्षती होऊ देत नाही. मी त्या भक्ताचं निरंतर रक्षण करतो. सज्जनो, या अजामेळाचं चरित्र हे किती वेळेला ऐकलं तरी त्याची सुरसता कधी संपत नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये असलेल्या काही पापाची अंशात्मक अशी अवस्था आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते, आणि ते न्यूनगंड घेऊन आम्ही भगवंताच्या नामापासून लांब राहतो. पण आपण कुठल्याही स्थितीमध्ये भगवंताच्या नामाला लागलं, निश्चयाने लागलं, दृढतेने लागलो, तर ते पाप त्या नामासमोर टिकू शकत नाही. माता पार्वती बालकांडामध्ये सप्तर्षींशी संवाद करताना म्हणते की बर्फ आणि अग्नीचं हेच नातं आहे की बर्फ जर अग्नीच्या जवळ येऊन बसला तर बर्फ आपलं बर्फ पण ठेवू शकत नाही, तो वितळून जातो. त्याप्रमाणे भगवंताचं नाम हे स्वतः अग्नी आहे. अशा अग्नीच्या समोर तुमच्या पापाचे डोंगर जरी असले तरी ते वितळून जातात, भस्मसात होतात. म्हणून आपण निरंतर भगवंताच्या नामाचा आश्रय घ्यावा. अजामेळाप्रमाणे भगवंताला कुठल्या ना कुठल्या तरी नात्याने बांधून ठेवावं आणि त्याच्यावरती सगुण रूपाने प्रेम करायला शिकावं. निरंतर शरणागत भावनेने रागावं आणि मग या भगवंताचं अस्तित्व क्षणाक्षणामध्ये अनुभवावं. आणि तो चक्रपाणी या अनाथाचा कसा उद्धार करतो. सज्जनो, असं हे अजामेळाचं दिव्य चरित्र आपण बघितलं. अशा रीतीने या भक्तमाल, खऱ्या अर्थाने भक्तमाल चरित्र आहे की ज्यामध्ये समर्थ आम्हाला भगवंताचे अत्यंत प्रिय जे भक्त आहेत, त्यामध्ये राजा अंबरीश होता, उपमन्यू होता, ध्रुवबाळ होता, गजेंद्र होता. आणि ह्या सगळ्या सात्विक भक्तांच्याच ओळीमध्ये या अजामेळ पाप्याचं देखील चरित्र समर्थांनी आम्हाला सांगितलं. यावरून भगवंत हा भक्ताच्या हृदयामध्ये असलेल्या भावाचा खऱ्या अर्थाने कसा भोगता आहे हे आपण समजून घेऊ शकतो. अशा या भक्ताच्या मालिकेमधील पुढील भक्ताचं चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. सज्जनो, या भक्त चरित्रांमधून आपण आपली भक्ती दृढ करावी. आपण आपल्या जीवनामध्ये या भगवंताच्या नामाचा जयघोष निरंतर करावा आणि आपण देखील त्या भक्तांप्रमाणेच या भगवंताचा अनुभव याच जन्मामध्ये घ्यावा. हेच या भक्तमाल चरित्रेचं मर्म. आपण जाणा, समजून घ्या आणि त्याप्रमाणे उत्कटतेने भगवंताचं स्मरण करा. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील भक्ताचं चिंतन या मनाच्या श्लोकाच्या आधाराने बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.